आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। लाडकी बहीण योजनेतून 54 लाख महिला अपात्र, केवायसी केलेल्या 1,89,00,000 पात्र ठरल्या। या योजनेचा अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे अटींचं पालन न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। देशभरातील कोट्यवधी मोबाईलवर दोनदा सायरन वाजला, पूर्वसूचना नसल्यामुळे घबराट, अनेकांनी फोन बंद केले। देशभरातील कोट्यवधी भारतीयांच्या मोबाईलमध्ये आज सकाळी 11:42 एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला आणि या पाठोपाठ एक आपत्कालीन संदेश झळकला। काय झालं हे उमगण्याअगोदर पुन्हा सायरन वाजला, यामुळे घबराट पसरली। काहींनी भीतीपायी फोनच बंद केले। घरगुती गॅस सिलेंडर थेट 500 रुपयांनी महागणार, सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता। हॉटेलचा मेनू 10 ते 15% महागणार। ही दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी 1400 रुपये मोजावे लागणार आहेत। 4 मे नंतर कोणत्याही क्षणी ही दरवाढ होऊ शकते। इराण अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार, चर्चांवर अनिश्चिततेचे सावट। ट्रम्प यांना इराणचा नवा प्रस्ताव अमान्य। इराणकडून युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। पाकिस्तानच्या मध्यस्थीतील शांतता चर्चा ठप्प, इराणचे लष्कर कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा। मान्सून 21 ते 25 मे दरम्यान अंदमानात वाऱ्याचा वेग वाढला, राजस्थान आणि गुजरातमध्ये धुळीचे वादळ। आजपासून देशातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात। विदर्भ आणि मराठवाड्यात 4 मे पासून पावसाचा इशारा देण्यात आलाय। बाजारात 10, 20 आणि 50च्या नोटांचा तुटवडा, व्यापारी आणि ग्राहक हैराण। चिल्लर संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली। संपूर्ण समाजाचा व्यवहार असणाऱ्या 10, 20 आणि 50च्या चलनी नोटा बाजारातून गायब झाल्या आणि ज्या आहेत त्या पूर्णपणे डॅमेज म्हणजेच खराब झालेल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील व्यापार, बाजार आणि इतर व्यवस्थापनाने प्रभावित झाल्याचं दिसून आलंय। मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, उष्णतेचा तडाखाही कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज। या हवामान बदलांचा शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। जास्त पावसामुळे मातीतील ओलावा वाढून खरीप हंगामासाठी तयारीस मदत होणार असली तरी काही भागात पाणी साचणं आणि बुरशीजन्य रोग वाढण्याचा धोका निर्माण झालाय। आता ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी, जाहिरात आणि प्रमोशनही करता येणार नाही। त्याकरिता 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार। 7 वर्षात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या तिप्पट, देशात 8 पैकी 1 जण असतोय आजारी। 15 ते 29 वयोगटातील लोकांनाही मोठ्या प्रमाणात धोका। देशातील प्रत्येक 8 पैकी 1 व्यक्ती आजारी आहे, म्हणजे 100 पैकी 13 लोक कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत। यामध्ये लहान मुले आणि वृद्धांना सर्वाधिक त्रास होतोय। मानसरोवर यात्रेसाठी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च, ऑनलाईन नोंदणी सुरू। वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना प्रवासाची परवानगी, यात्रा 22 दिवस चालणार। बहीण आणि भाच्याशी कोटींचे व्यवहार, रुपाली चाकणकर गोत्यात, फोंदू अशोक खरात प्रकरण, मनी लॉन्ड्रिंगचा खुलासा, 70 कोटींचे संशयास्पद व्यवहार। महाराष्ट्रात 77% रुग्णांचा खासगीमध्ये उपचार, सरकारी रुग्णालयांमध्ये उपचाराला नकार। सर्वेक्षणातून उलगडलंय वास्तव, महाराष्ट्रात 5 पैकी फक्त 1च रुग्ण सरकारी रुग्णालयांचा आधार घेतोय, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या 80व्या फेरीतील आरोग्य खर्च सर्वेक्षणात समोर आली। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा, बाबाजी काळे यांची माहिती। 1,14,00,000ची नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा। खेड तालुक्यातील एकूण 2,310 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। मे 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये सतत पडलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि या नुकसान भरपाई सोयाबीन पिकासाठी 1,13,28,000 रुपये, तर भुईमुग पिकासाठी 1,18,749 रुपये असा एकूण निधी वितरित केला जाणार आहे। महावितरणचा सौर ग्राहकांना तिहेरी झटका, घरगुती ग्राहकांच्या जादा वीज निर्मितीवर चुप्पी, महावितरणकडून फसवणूक। या योजनेची अवस्था भीक नको पण कुत्रावर अशी झाली। तयार केलेल्या विजेलाही युनिटची मर्यादा, जादा वीज निर्मिती केल्यास परतावा नाही। तसंच वीज वहनाचा खर्च म्हणून युनिट मागे ₹1.68 आकारण्यात येत असल्यामुळे ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। 5 कोटी बॅरल तेल समुद्रात अडकलंय, अमेरिकेच्या समुद्र नाकेबंदीमुळे इराणला 45,000 कोटींचा फटका। अमेरिकेच्या लष्कराच्या धाकामुळे इराणचा तेल निर्यात व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झालाय। इराणकडून तेल खरेदी करणारी काही जहाजे आता अमेरिकेच्या कारवाईच्या भीतीने चीनला तेल पोहोचवण्यासाठी लांबचा आणि खर्चिक मार्ग अवलंबताना दिसत आहे।
ग्रामीण भागात गॅस पुरवठ्यामध्ये विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी. शहराप्रमाणे 25 दिवसात सिलेंडर देण्याची मागणी होते. शहरी भागात 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळत असताना ग्रामीण भागात तब्बल 45 दिवसांचा कालावधी लागू होत असल्यामुळे समानतेची मागणी जोर धरत आहे. विदर्भात उद्यापासून पावसाचा अंदाज. मराठवाडा आणि खानदेशात उन्हाचा चटका कायम राहणार. राज्यात उन्हाचा चटका कायम आहे, तर काही भागात तापमानामध्ये ढगाळ हवामानामुळे काहीसे चढ उतार होताना दिसतंय. विदर्भात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नशेत. पंजाब विधानसभेत तीव्र पडसाद. मद्य चाचणी करण्याची मागणी. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दारूच्या नशेत विधानसभेत प्रवेश करत विधानसभेला संबोधित केल्याचा आरोप विरोधकांनी शुक्रवारी केला. चासकमान धरणात 24% पाणीसाठा. शेतकऱ्यांना चिंता. धरणाकाठच्या गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. सध्या धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 560 क्युसेकने पाणी सोडलं जाते. पाण्याचे काटकसरीचे नियोजन हवे. चासकमान धरण खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलं असून या पाण्यावर दोन्ही तालुक्यातील सुमारे 50,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 560 क्युसेकने पाणी खाली सोडलं जात आहे. यंदाचा एप्रिल महिना ठरला सर्वाधिक हॉट. 21 दिवस तापमान सरासरी 40 अंश. उष्णतेने नागरिकांची होरपळ. ग्लोबल वॉर्मिंग, बदलते वातावरण, झाडांची वाढती कत्तल तसंच सिमेंटच्या उभ्या राहिलेल्या इमारती यामुळे यंदाचा एप्रिल महिन्यातील उन्हाळा हा सर्वाधिक हॉट ठरलाय. युद्धामुळे डांबर पेटलं. रस्ते निर्मिती दुरुस्तीच्या कामांना खड्डा पडणार. कंत्राटदारांना जुन्या दराचे काम परवडणारच कसे? खड्डेमय रस्त्यावरूनच मार्ग काढण्याची शिक्षा. आखाती युद्धामुळे डांबर, फर्नेस ऑइलसह सर्व प्रकारच्या इंधनाची टंचाई निर्माण होऊन दरात देखील बेसुमार वाढ झाली. यामुळे सरकारसह कंत्राटदारांचा खर्च प्रचंड वाढलाय. ग्रामीण भागातील रस्ते बांधणीचे अनेक प्रकल्प थंडावले आहेत आणि प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी होणारी रस्ते बांधणी आणि दुरुस्तीची कामे ही बासनात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळा ओस, खासगी शाळा फुल. सरकारी शाळांमधील 1,30,000 विद्यार्थी तर विना अनुदानित शाळांमधून 5,91,000 विद्यार्थी कमी झालेत. एकीकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा उदो केला जात असताना राज्यातील पालकांनी मात्र सरकारी शाळांकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरेंना जवळ घेण्यासाठी स्कोपच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. भाजपच्या जवळ येत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आम्हीच आता 232 आहोत, एकत्र आहोत, आता दुसरे कोणतेही ओझे नको असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ येत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी. प्रगणकांना मिळणार 25,000 रुपये मानधन. नवीन प्रगत मोबाईल घ्यावे लागणार. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना एकूण 25,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 9,000 तर दुसऱ्या टप्प्यासाठी 26,000 रुपयांचा समावेश असेल आणि याकरता प्रगणकांना स्वतःचा मोबाईल वापरावा लागणार. 12वी निकाल. कोकण विभाग अव्वल तर लातूर पॅटर्न तळाला. पुणे विभाग राज्यात दुसरा. लातूरचा सर्वात कमी 84.14% निकाल लागलाय तर 96.44% विज्ञान शाखेची बाजी. चीनची हेरेगिरी जहाज बंगालच्या उपसागरात. भारताच्या महत्वाकांक्षी ग्रेट निकोबार प्रकल्पासाठी धोका निर्माण करण्याची खेळी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामाला गती. संभाजीनगर परभणी मार्ग जमीन मोजणी चालणार 20 मे पर्यंत. संबंधित गावांमधील गट क्रमांकाची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.